नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारचा 250 कोटी रुपयांचा निधी, गव्हाला प्रति क्विंटल 1350 रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर आणि राज्यात 234 लाख टन ऊसाचं गाळप। दुष्काळ निवारणार्थ 250 कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारनं नुकतीच मंजुरी दिली। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर विधान भवनात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला। दुष्काळ निवारणाच्या अनुषंगानं घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देण्यात आली असून पाण्याचे टँकर आणि जनावरांचा चारा छावण्यांना निधीचा तुटवडा भासणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे। दुष्काळी भागातल्या पाणीपुरवठा योजनांची वीज न तोडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। टाकारी, टेंभू, म्हैसाळ, पुरंदर, जानाई आणि शिरसाई या नळ पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलापोटी सुमारे 125 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या योजनांची 31 मे 2013 पर्यंतची वीज बिलं राज्य सरकार भरणार आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात या वर्षात आतापर्यंत 78,141 सभासदांना 7,73,00,000 रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे। खरीप हंगामासाठीचं पीक कर्ज वाटप 30 जून पूर्वी झालं होतं। रब्बी हंगामासाठी 3% कर्ज वाटप झालं असून अजून लागवडी चालू असल्यानं रब्बीचंही उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी व्यक्त केला आहे। पुणे जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा बँकेनं 44,66,00,000 रुपयांच्या पीक कर्जाचं वाटप केलं आहे। भोर, खेड, वेल्हे या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र अद्याप पीक कर्ज घेतलेलं नाही। नगर जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राबवला जाणारा 6.5 कोटी रुपयांचा गतिमान वैरण विकास कार्यक्रम पाण्याअभावी अडचणीत आलाय। 50% अधिक क्षेत्रावरील पिकं वाया गेली आहेत। काही पिकांच्या अर्ध्यातच काढणी करावी लागली आहे तर काही प्रकल्पामधील पिकं करपून गेली आहेत। गव्हाला प्रति क्विंटल 1350 रुपये किमान आधारभूत किंमत केंद्र सरकारनं नुकतीच जाहीर केली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीमध्ये 65 रुपयांची वाढ करण्यात आली असून यात बोनसची तरतूद नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी सांगितलं। सध्या सरकारी गोदामांमध्ये 6,82,00,000 टन धान्यसाठा असून 3,76,00,000 टन गहू आहे। गव्हाची प्रचंड उपलब्धता लक्षात घेऊन यंदाच्या आर्थिक वर्षात 45 लाख टन गव्हाची निर्यात करायला केंद्रानं मंजुरी दिली आहे। यासाठीची किमान किंमत $300 प्रति टन निश्चित करण्यात आली आहे। प्रामुख्याने इराण आणि इतर पश्चिम आशियाई देशाला हा गहू निर्यात करण्यात येणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंब्यावरील वाजरहित मोहराने शेतकरी चिंतातूर झाला आहे। रत्नागिरी जिल्हा हा हापूस आंबा उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे। येथील हापूस उत्पादन हे या जिल्ह्यातील आर्थिक नाडी आहे। यावर्षी हापूस झाडांना मोहराचे प्रमाण चांगले आहे, मात्र या मोहरात फल धारणेचे प्रमाण कमी असल्यानं पहिल्या बहराच्या हापूस उत्पादनाला आवश्यक तो जोर नाही। परिणामी या मोहरावर सारी पुढील गणिते मांडणारा हापूस उत्पादक काही प्रमाणात चिंतातूर आहे। यावर्षी मान्सूनमधील काही बदल आणि थंडी पडण्यास थोडा उशीर याचा परिणाम आंबा झाडांवर दिसून आला। ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर पालवी आली आणि त्या पाठोपाठ किडीचा प्रादुर्भाव झाला। परिणामी आंबा पीक वाचवण्यासाठी फवारणीचा खर्च अधिक आणि उत्पादनाबाबत मात्र साशंकता अशा समस्या उत्पादकांसमोर आहेत। दुसऱ्या टप्प्याचा मोहर फलधारणा देईल अशी अपेक्षा आंबा उत्पादक बाळगून आहेत। शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा शेतकरी साहित्य पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे अशोक कोळी यांना विख्यात नाटककार प्राध्यापक दत्ता भगत यांच्या हस्ते काल औरंगाबाद इथं देण्यात आला। अशोक कोळी यांना राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार, भी.ग. रोहमारे पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार अशा विविध पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं। ज्येष्ठ साहित्यिक रा.र. बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात माजी न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। राज्यात यंदा 234 लाख टन ऊसाचं गाळप झालं असून सुमारे 240 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन घेण्यात आलं आहे। राज्यात यंदा 158 साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू असून यात 103 सहकारी तर 55 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे। पुणे विभागात सर्वाधिक 100 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे। त्याखालोखाल कोल्हापूर विभागात 51 लाख क्विंटल, नांदेड विभागात 34 लाख क्विंटल, नगरमध्ये 33 लाख क्विंटल, औरंगाबाद विभागात 18 लाख क्विंटल तर अमरावती आणि नागपूर या दोन विभागात 2 लाख क्विंटल उत्पादन झालं आहे।
हवामानातले बदल आणि प्रदूषणामुळे सध्या रोगराई वाढत असून त्यावरच्या उपचाराचा खर्च भरमसाठ वाढत आहे. त्यातच कर्करोगासारख्या दुर्धर आजारावरील उपचाराचा खर्च न परवडण्याजोगा आहे. मात्र कॅलिफोर्निया विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञांनी शेवाळामध्ये जनुकीय बदल करून कर्करोगासाठी सुधारित औषध तयार केले आहे. सस्तन प्राण्यांच्या पेशीतल्या प्रथिनांचा वापर करून कर्करोगावरील औषधं तयार केली जातात. तीच औषधं आता शेवाळापासून बनवण्यात येणार आहेत. शेवाळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेणं शक्य असल्यानं निर्मितीच्या खर्चात बचत होणार आहे. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया बारामती आणि कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहे. ज्वारी कमाल दर 1700, किमान दर 1200, बाजरी 1651, 1200, गहू 2051, 1300, भेंडी 6000, 3000, हरभरा 400, 400, कारली 2200, 500, पालक 4200, 1400, शेपू 2450, 2100, मेथी 3150, 1400. आता पाहूयात हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान मुख्यतः कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 33 आणि किमान तापमान 17, पुणे 31 आणि किमान 16, नागपूर 27, 13, औरंगाबाद 29, 15, सोलापूर 28, 14 आणि नाशिक 30 आणि 15. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूयात येत्या सोमवारी संध्याकाळी 6 वाजता पुढच्या कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.